नमस्कार. सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 1. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. ओके, गॉट इट म्हणून सवयीचे खोटे हसू चेहऱ्यावर आणत मी हातातल्या नोटपॅडवर बरोबर नाव लिहून अंडरलाईन केले. प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी रितिका मेहताने आत्ताच एका विचित्र पेंडिंगवर 2 लाख रुपये वाया घालवले होते. ठीक आहे, चांगल्या कारणासाठी दिले पैसे, पण तिला तिचं नाव पण बरोबर स्पेलिंग सकट माझ्या लेखात छापून आणायचं होतं. आणि तुझ्या आर्टिकल बरोबर माझा आणि मिस्टर मेहतांचा फोटो पण पाहिजे हां. पेंटिंग समोरच फोटो घ्या आमचा, म्हणत ती नवऱ्याला आणायला गेली. मी इकडे तिकडे पाहिले आणि कोपऱ्यात कुठल्या तरी मॉडेलबरोबर गप्पा मारणाऱ्या फोटोग्राफर रवीला हात करून बोलावून घेतले. थँक गॉड, रवी पटकन आला आणि त्याने त्या दोघांचे पेंटिंग समोर 2-3 पोजेसमध्ये फोटो काढले. त्या लाखोंच्या चित्रात पांढऱ्या कॅनव्हासवर फक्त एक मोठाच्या मोठा लाल ऑइली ठिपका पसरलेला होता. आर्टिस्टने त्याला कुठल्या तरी फुलाचे नाव दिले होते, पण ते फुलापेक्षा जास्त कुठला तरी मर्डर सीन नाहीतर डेक्स्टरचा ब्लड स्मिअर रिपोर्ट वाटायची शक्यता जास्त होती. या विचारानेच मला हसू येत होतं. इजंट इट जस्ट अमेझिंग? मला चित्राकडे बघताना बघून रितिकाने खुश होत विचारले. ॲब्सोल्युटली माइंड ब्लोईंग, शक्य तितका कोरा चेहरा ठेवत मी उत्तर दिले. फोटो पब्लिश करायच्या आधी माझं अप्रुव्हल घेशीलच ना तू? जाता जाता बाई अजून एक डिमांड टाकून गेल्या. ऑफकोर्स. मी मात्र उसनं गोड हसून म्हणाले. मी आज आमच्या दी प्लस पॉईंट नावाच्या वृत्तपत्राकडून हा चॅरिटी आर्ट शो आणि ऑक्शन कव्हर करायला आली होती. 3-3.5 तास नवीन घेतलेल्या 3 इंची हिल्सवर उभी राहिल्यामुळे आता माझ्या पायांनी बोंबा मारायला सुरुवात केली होती. रवीला ते जाणवून त्याने मात्र मला एक दर्यार्द्र स्माईल दिले. या थोड्याशा ग्लिटरी नी लेंथ LBDवर हे पीप टोज स्टिलेटोज किती मस्त दिसत होते. पण नेमके एक साईज लहानच मिळायचे होते की काय म्हणून कपाळावर आठ्या आणत मी पायाची बोटं हलवून पाहिली, तर त्याने पाय अजूनच दुखायला लागले. प्रोग्राम संपवून उबरमध्ये बसताच घाईघाईने शूज काढून पाय मोकळे केले. हाताने टाच चेपताना डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. मास कॉमची डिग्री मिळताच योगायोगाने पटकन एवढ्या मोठ्या पेपरमध्ये मिळालेला जॉब, मग सुरुवातीला दिल्ली एडिशनसाठी 2 वर्षे, आता मुंबईत परत येऊनसुद्धा वर्ष झालं तरीही माझ्यावर सोसायटी पेजचीच जबाबदारी होती. खूपदा चीफ एडिटरला समजवायचा प्रयत्न केला की बाबा मला यात इंटरेस्ट नाही, मला प्लीज काहीतरी मिनिंगफुल काम दे. तरीही तो या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत होता. खरं तर मला रिसर्च करायचा होता, माणसांच्या खऱ्या गोष्टी लिहायच्या होत्या, अगदी बुक रिव्ह्यूसुद्धा चालतील, पण हे सोसायटी पेज नको हे कित्येकदा स्पष्ट सांगितलं होतं, पण काही उपयोग झाला नाही. दिल्लीतून मुंबई ब्रांचला परत येईपर्यंत बाबांची बदली नाशिकला झाली आणि आई बाबा तिकडे शिफ्ट झाले. त्यामुळे मुंबईतल्या आमच्या फ्लॅटमध्ये एकटी राहून राहून कंटाळली होती. रितेश माझा कॉलेजमधला बॉयफ्रेंड मी दिल्लीला जाताच लग्न करून मोकळा झाला होता. तो धक्का पचवल्यापासून मला सहसा कुणाच्यात इंटरेस्टच वाटत नव्हता. हल्लीच अकाउंट्समधल्या कुणालबरोबर 1-2दा मूव्हीज, डिनर डेट्सवर गेली होती, पण तो मला बॉयफ्रेंडपेक्षा मित्रच जास्त वाटत होता. लोकांचं सोशल लाईफ कव्हर करण्यात मी इतकी बिझी होती की मला स्वतःचं असं सोशल लाईफ काही उरलंच नव्हतं. गेटसमोर उतरून घाईघाईत लिफ्टमध्ये घुसली. 10व्या मजल्यावर उतरून लॉबीतून डावीकडच्या माझ्या फ्लॅटपर्यंत जाणेही पायांना सोसवत नव्हते. तरी दाराशेजारी भिंतीवरची झाडाच्या खोडाची लाकडी चकती आणि तिनेच त्याच्यावर पायरोग्राफी शिकताना लिहिलेली बोरकर, प्रणील, मंजिरी, निलांबरी अशी नावे दिसल्यावर आपोआप चेहऱ्यावर हसू उमटले. दार उघडून आत शिरताच पहिल्यांदा ते हिल्स काढून शू रॅककडे भिरकावले आणि डोळ्यांवर आलेली झोप नाहीशी होण्याच्या भीतीने लगेच झोपायला निघून गेली. तुम सिरियस हो क्या? अनु नेहमीप्रमाणे घाबरट तोंड करून तिला विचारत होती. अनु म्हणजे अनामिका खन्ना, फ्लोअरवरची माझ्या शेजारच्या क्युबिकलमध्ये बसणारी माझी एकमेव मैत्रीण. बाकी सगळे फक्त कलिग्स. टोटली चेहऱ्यावर शक्य तितकी बेफिकिरी आणत उत्तर दिले.
त्याच क्षणी माझ्या दुखऱ्या अंगठ्यातून कळ आली आणि मी सुस्कारत खुर्चीत बसून तळपाय चेपायला सुरुवात केली. अरे अरे, पैर में क्या हुआ? कहीं गिर गई थी? अनामिकेची सरबत्ती सुरूच होती. पागलपंती, कल जो स्टिलेटोज लिए थे वो इतने सेक्सी थे, लेकिन एक साइज छोटे थे. लास्ट पीस बचा था, फिर भी हमें पागलपंती करना जरूरी है ना? उसके साथ ऑफर में एक फ्लॅट्स फ्री दे रहे थे, तो मैंने ले लिए. मी बारीक आवाज करून डोळे फिरवत सांगितले. क्रेझी बंदर अनु मात्र मला मदत करण्याऐवजी जोरजोरात हसत होती. दुष्ट, अब जाओ, मुझे कुछ मेडिसिन ला दो, मी रागाने म्हणाले. मत करो नीलू, अनामिकेने काळजीपोटी पटकन आणलेलं मलम माझ्या पायाला लावत म्हणाली. हा बिलकुल, आय एम नॉट गोइंग टू वेअर देम अगेन, डोंट वरी. मी पायाची बेकार हालत बघून निश्चयच केला. इडियट, वो नहीं, नोटिस मत दो बोल रही हूँ, वैसे नुकसान तुम्हारा ही है. देखो, तुम्हारी पर्सनैलिटी अच्छी है, स्मार्ट लुक है और सोशली तुम बहुत इजीली घुल मिल जाती हो लोगों के साथ. सो अपने ऑफिस में सिर्फ तुम ही हो जो सोसाइटी पेज के लिए परफेक्ट है, और पे भी तो कितना अच्छा है. अनामिका डोळे मोठे करून बजावत म्हणाली. देखती हूँ, लेकिन मुझे इन सब फेक लोगों में अब इंटरेस्ट नहीं है. मी खांदे उडवले. थोडा वेळ कालच्या शोचं आर्टिकल ड्राफ्ट केल्यानंतर उठून सरळ बाहेर काचेवर मोठ्या फॉन्टमध्ये एडिटर लिहिलेल्या गॅरिसन ब्रिगेन्झाच्या केबिन समोर जाऊन थांबली. काचेतून बाकी कुणी आत नसल्याची खात्री करून मी बिचकतच दारावर हळूच नॉक केले. म्हणत त्याने वैतागून स्क्रीनवरून नजर हटवून माझ्याकडे पाहिले. सर, दिस इज माय 2 months नोटीस. मी पुढे होऊन टेबलवर एन्व्हलप ठेवले. स्टाफ आपापसात त्याचा एकेरी उल्लेख करत असले तरी गॅरिसन ब्रिगेन्झा हुशार आणि अनुभवी माणूस होता. नॉट एक्सेप्टेड. एनी पर्टिक्युलर रिझन? त्यांनी भुवया उंचावत विचारले. आय एम टोटली फेड अप विथ दिस सोशल इव्हेंट्स, पार्टीज अँड सेलिब्रिटीज. आय वॉन्ट टू वर्क ऑन रिअल न्यूज, रिअल स्टोरीज. यू हॅड प्रॉमिस्ड मी, बट नथिंग हॅपन्ड. सो चान्स मिळालाच होता तर भराभर मनात घोळणारे सगळे विचार बाहेर ओतून टाकले. ओ, आय डोंट रिमेंबर प्रॉमिसिंग एनिथिंग. ओके, तो एक काम करते हैं. Do this last interview for me. If you succeed, I will remove you from society and give other assignments. चलेगा? गॅरिसन ब्रिगेन्झाने शांतपणे विचारले. ओके, मी विचार करू लागले. अर्थात हरकत नव्हती विचार करायला. I'll do it, but give me your word. Done. Go for it. By the way, this person never gives interview to anybody. म्हणून त्यांनी एक पुस्तक माझ्या समोर टाकले आणि पुन्हा स्क्रीनमध्ये डोके घातले. मी पुस्तक उचलून त्याचे कव्हर पाहिले. खाली बर्फ, वर चंद्र आणि पेटलेली एक शेकोटी. सेल्फ एस्टीम. गंधार रत्नाकर. केबिन बाहेर पडल्यावर मी पुस्तक उलटसुलट करून उघडून बघितले. त्यात लेखकाचा फोटो किंवा ईमेल पत्ता वगैरे काहीही छापलेच नव्हते. नशीब, नाव तरी लिहू दिलं या माणसाने. मनात म्हणत अनुच्या क्युबिकल समोर थांबली. गोरी पान, गालावर जरा टिचकी मारली तर लाल होणारी, तशी नॉर्थ इंडियन, पण चेहरा असा की कुणीच तिला नॉर्थ इंडियन म्हणणार नाही. तसा चौकोनी काळा फ्रेमचा, अर्थात स्टायलिश चष्मा तीही लावतेच. बारीक हसत मी अनु शेजारी जाऊन तिच्या डेस्कला टेकली. अनु, एक बात पूछनी थी. गंधार रत्नाकर करके एक बंदा है, नाम सुना है कभी? सुना है मतलब? सब जानते हैं उसे. वेट, डोंट यू नो, कौन से प्लॅनेट पर रहती हो तुम? अनु चकचक करत मान हलवत म्हणाली. हाँ, ठीक है, नहीं सुना, नाउ टेल मी. मैं तिच्या समोर नाटकी हात जोडत म्हणाले. ये उसकी फर्स्ट बुक है. वो एक्सट्रीम सर्वाइवल टाइप के शो नहीं आते टीवी पर, ये उस टाइप का बंदा है. वो शिमला के किसी फॉरेस्ट में रहता है जहाँ ह्यूमन इंटरैक्शन नहीं है, तो उसी एक्सपीरियंस पर बेस्ड स्टोरीज लिखी है. लास्ट 8 months से ये बुक इंटरनेशनल बेस्ट सेलर्स में है. 2-3 महीने तक टॉप पर था. ओह, फिर तो पढ़नी पड़ेगी. पुन्हा एकदा पुस्तक चाळत मी म्हणाले. मुझे नॉन फिक्शन बोर लगता है, इसीलिए पता नहीं था. ऑथर के बारे में कुछ और पता है? एड्रेस, फ़ोन नंबर, कुछ भी? ओ नो, इसके ऊपर स्टोरी बनानी है क्या? अब भगवान ही बचाए तुम्हें.
गंधा रत्नाकर इज अ लीजेंड, किसी ने आज तक उसे देखा नहीं, ना उसके कांटेक्ट डिटेल्स पता है। सारे रिपोर्टर्स उसे ढूंढ कर थक गए, लेकिन ये कहीं छुप कर बैठा है। उसने पब्लिशर से भी कह रखा है कि वो कोई पब्लिसिटी, कोई इंटरव्ह्यू नाही देगा। अनु चष्मा डोक्यावर सरकवत म्हणाली, मी हे सगळं ऐकून थक्कच झाली होती। ठीक है, ट्राय तो करना पड़ेगा, ये मेरा लास्ट चांस है। गैरिसन ब्रिगेंजा तुझे पर्पजली फसाया है, तुम ये इंटरव्यू कर ही नहीं सकती, अनु मान हलवत रागाने म्हणाली। शेवटी मी उदास होऊन क्युबिकलमध्ये शिरले। त्याला शोधायचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते। कुठल्याच सोशल मीडिया साईटवर तो सापडला नाही, ना त्याचा काही पत्ता ठिकाणा। मी फ्रस्ट्रेट होऊन इंटरनेट सर्च करत होते। इव्हानात चावून चावून माझ्या हातातल्या पेन्सिलचं डोकं खलबत्त्यात घालून कुठल्यासारखं झालं होतं। आता तर काहीही करून कुठल्याही थराला जाऊन हा इंटरव्ह्यू मला घ्यायचाच होता। आपल्या करिअरबद्दल कुठलेही चान्सेस घ्यायचे नव्हते। काही करून हे सोसायटी पेज सुटलं पाहिजे, एवढंच मला हवं होतं। क्रमशः मित्रांनो, हा भाग इथेच संपलेला आहे, परंतु कथेच्या पुढील भागात काय झाले हे जाणून घ्यायचे असेल तर सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रांना शेअर करा। स्टे ट्यून, धन्यवाद।